नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने याचा शुक्रवारचा भाग पाहूयात. आजच्या भागाची सुरुवात झाली ती प्रचंड गोंधळाने. लग्नाच्या ठिकाणी अचानक सत्याचा स्फोट झाला आणि एका मोठ्या राजकीय घराण्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं. मनोजने स्वतःच्या वडिलांविरुद्ध उभं राहत आपल्या प्रेमासाठी आवाज उठवला. तो कबूल करतो की त्याचं गौरीवर खरं प्रेम आहे आणि राजकारणासाठी तिचा वापर होऊ द्यायचा नाही. हा क्षण केवळ त्याच्यासाठीच नाही तर मल्हार आणि नुपूरसाठी सुद्धा खूप मोठा होता, कारण त्यांनीच त्याला स्वतःच्या प्रेमासाठी उभं राहण्याची हिंमत दिली होती. मल्हारने त्याला प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगितला होता. प्रेम म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर आयुष्यभराची जबाबदारी. जर प्रेम खरं असेल तर जगाशी लढायची तयारी ठेवावी लागते. या संवादाने नुपूरच्या मनात मल्हारबद्दलचा आदर अजून वाढतो. शेवटी मनोज स्टेजवर येतो आणि सगळ्यांसमोर जाहीर करतो की तो गौरीशीच लग्न करणार आहे आणि 6 महिन्यानंतर घटस्फोट देणार नाही. हा निर्णय ऐकून त्याचे वडील संतापतात, पण मल्हार ठामपणे त्यांच्या विरोधात उभा राहतो. शेवटी मंगलाष्टकांच्या गजरात मनोज आणि गौरीचं लग्न पार पडतं. एक प्रेम कहाणी वाचते, पण या क्षणापासून दुसऱ्या वादळाची देखील सुरुवात होते. तायडीला हा सगळा प्रकार अजिबात सहन होत नाही. तिच्या मते हा इव्हेंट तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि तो बिघडवण्यासाठी ती थेट नुपूरला जबाबदार ठरते. दोघींमध्ये जोरदार वाद होतो. नुपूर स्पष्ट सांगते की पैशांपेक्षा आणि कंपनीच्या नुकसानीपेक्षा एका मुलीचं आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे. पण तायडी संतापाच्या भरात मर्यादा ओलांडते. ती नुपूरला अपशकुनी म्हणते. ती नुपूरच्या भूतकाळावर बोट ठेवते आणि तिच्या आयुष्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करून तिला कमीपणा देते. हे ऐकून आशाला प्रचंड धक्का बसतो. ती आपल्या मुलीचा अपमान सहनच करू शकत नाही. वातावरण इतकं तणावपूर्ण होतं की अचानक आशाच्या छातीत दुखू लागतं आणि ती खाली कोसळते. नुपूर आणि मल्हार तिला सावरतात. घाईघाईने तिला हॉस्पिटलमध्ये देखील नेतात. गाडीत नुपूर आईला सतत बोलत राहते, डोळे उघड, मला सोडून जाऊ नको. पण अचानक आशाचा हात नुपूरच्या मांडीवरून खाली पडतो, जणू तिच्यातील प्राणच निघून गेले असावेत. आणि नुपूरचा हंबरडा फुटतो. तो क्षण खरोखरच हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान दुसरीकडे तायडी संतापाच्या भरात लग्नाच्या ठिकाणी तोडफोड करते आणि सुडाची शपथ घेते. तिच्या डोळ्यात आता फक्त राग आणि बदला आहे. ती स्पष्ट सांगते, नुपूर आणि मल्हारला ती सोडणार नाही. आता पुढे काय? डॉक्टर सांगतात की आशाला हार्ट अटॅक आलाय आणि तिची प्रकृती गंभीर आहे. नुपूर कोसळते. मल्हार तिला आधार देतोय, पण याचवेळी एक धक्कादायक सत्य देखील बाहेर येणार आहे. आशा फक्त तिची आई नाही, तर तिची होऊ न शकलेली सासू असते. हा खुलासा मल्हारलाही हादरवून टाकतो. तायडी मात्र शांत बसणार नाही. ती मल्हार आणि नुपूरच्या प्रेमालाच लक्ष्य करणार आहे. तिच्या मनात आता नवा कट शिजतोय. आता प्रश्न असा आहे की आशा वाचेल का? तायडीचा पुढचा डाव काय असेल आणि मल्हार नुपूरचं नातं या वादळात टिकेल का? आजचा भाग भावनिक, थरारक आणि जबरदस्त ट्विस्टने भरलेला होता. पुढचा भाग तर आणखी धक्कादायक असणार आहे, हे तर नक्कीच आहे. जर तुम्हालाही तुझ्या सोबतीने ही मालिका आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, आशा वाचेल का आणि तायडीला धडा कोण शिकवणार? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.